हाय बहिणींनो भावांनो, गुड मॉर्निंग. आताशी झोप झाली बघा. लई बोट दुखायला लागलं माझं. त्याच्यानं म्हणलं पोराला पाणी मार. हे बघा वारचं पोरग पाणी मारायला लागलं. हे बघा पाणी मारायला लागलं पोरग माझं. बोट भिजायला लागलं म्हणलं. बघू शकतात तुम्ही. पाणी मार म्हणलं याला. मारत नाही रे म्हणलं. मार बाबा. सकाळी सकाळी मारावं लागते. लक्ष्मी येत नाही दारात पाणी मारल्याशिवाय. म्हणून म्हणणे मारतो जरा. बकर बघा थोडं बी सरकत नाही. असा तर बकर आहे. हे बघा चिमणी कशी उभी राहिली. बकर शिंबा बघा 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 कसा वरायला लागला. गार वातावरण लागायला लागलं बहिणींना भावानं. झाली का चहा पाणी? हे बघा सूर्यनारायण चमकायला लागलं बघा. सगळं वाटा पाळलाय बघा. या शेळ्या आहे ना काय सांगावा. लय भारी तुळशीचा वटा केलता पोरानं. सगळं वटा पाडून टाकलं बघा. बहिणीनं भावानं आता मला निर्मळ करावं लागेल. साफ करावं लागेल. दोडक्याचे कारल्याचे उगवले झाड बघा. ते लावले तुम्ही बघू शकता. तिथं काटक्या हिरवलेत बघा. काटक्या हिरवले तिथं. दोडक्याचे बी आहे आणि गवारच्या शेंगा उगवले. बघू शकतात. कापसा आमच्या दारात आहे बघा. केळीचे झाड हे गार झालेत आता पाणी नसल्यामुळं. सुकायला लागलेत आता. ते पाणी लागायला लागलं केळीला. आपलं भरपूर पाणी लागते बघा बहिणीनं भावांना. जळायला बोट लई दुखायला लागलाय माझा. दवाखान्यात जावं लागेल मला. लई दुखायला लागलंय आता. जखम वाढली बोटाची मला. सारखं ते पाण्यात बुडून भांडे भाकरी हे ते करून सण्या ते जखम जास्तीचीच वाढली. आता दवाखान्याशिवाय पर्यायच नाही बहिणीनं भावांना. लईच बोट दुखायला लागलं. ठणकायला लागलं. लोणचं करायचं आंब्याचं आज. बघू शकता. काल भांडणामध्ये चूल फुटली बघा बहिणींनो. अयो काय माहिती दिसत बी नाही मला. हेडव काढा येत नाही. त्याच्यात चूल सारून घ्यायचं बघा. गरिबीला सारूनच घ्यावं लागते. नाही तर लई फुफुटा उठत पाण्यानं. पुसून घ्यावं लागते. शेण घेतलं का लोक बोलते. शेण सुद्धा घेऊ देत नाही बहिणींना भावांना. आणावं लागते उलीचक बळदच. शेण सुद्धा घेऊ देत नाही. गरिबीला काही नाही झालं उलीचक शेण सारवायला घेऊ द्यायचं. लई बोलते लोक.
पहिले लोक लई भारी होते, माया दया होती लोकायला. आताच्या लोकायला तर माया नाही, काही नाही. नुसतं पैसा वाळायला ओळखते, गरिबीला कोणी ओळखत नाही. गरीब बी सगळे गरिबीपासूनच मोठे होत असते. मोठ्याला ओळखते सगळे लोक, गरिबीला कोणी ओळखत नाही. गरिबीमधूनच मोठे होत असते सगळे. आजकाल माणसालाच माणुसकी द्यायला पाहिजे माणसाला. बाबासाहेब किती चांगले होते. शिक्षण हे शिकून गोरगरिबाचं चांगलं केलं सगळ्यांचं. त्यांच्यामुळं सगळं एवढं चांगलं झालं आहे. नोकऱ्या फोकऱ्या लागते सगळ्याला बाबासाहेबांमुळं. हे आम्हाला रमाई घरकुल आलेलं आहे बघा, बहिणींना भावांना बघू शकतात. रमाबाई योजना घरकुल आलेलं आहे रमा मायमुळं. आता बघा हात लई दुखायला लागला, हिडू बी कडू वाटाय नाही, पण कार्डाय टाकली जाऊन हिडू बी टाकावं लागते या बहिणींना. आता चहा पाणी हे ते तोंड हे बरोसे करून घेते बहिणींना भावांनो. आजचा व्हिडिओ इथंच संपते बघा. लाईक करा, फॉलो करा, सपोर्ट करा, बघत जा माझे व्हिडिओ. बाय बाय.